सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक सध्या कोकणात दाखल होत आहेत। त्यामुळे कोकणातील विशेषतः तळ कोकणातील किनारपट्ट्या बहरून निघाल्यात। लाखो पर्यटक सध्या रायगड असेल, रत्नागिरी तसेच स्वच्छ आणि सुंदर किनारे म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळत आहेत। दरवर्षीपेक्षाही यावर्षी पर्यटकांचा ओघ हा वाढलेला पाहायला मिळतोय। मालवणी खाद्य संस्कृती तसेच जलक्रीडांचा आनंद लुटताना सध्या पर्यटक पाहायला मिळत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। पाहूयात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालवण किनारपट्टी जे आहे ते सजलेली पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते मालवण असेल, देवगड असेल, तसंच या ठिकाणी जर आपण पाहिलं कोकण किनारपट्ट्यांना विशेष असं महत्त्व। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। कुठून आलात तुम्ही आणि कशा पद्धतीचा आनंद लुटताय? सर, मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी कोडोली वारणानगर इथून आलेलो आहे। मी जलसंपदा विभागात नोकरी करत असल्यामुळे मला सुट्टीचा कधी हे आनंद घेता आला नाही, पण मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे। त्यामुळे माझ्या कुटुंबासकट कोकण किनारपट्टीला आणि किनारपट्टीवरचे संपूर्ण किल्ले यांना भेटी देऊन महाराजांना अभिवादन करण्यासाठी मी इथं आलो आहे। मला आनंद वाटला, हे सगळे स्पोर्ट्स वगैरे करून भरपूर आनंद वाटला। मी महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सगळ्या पर्यटकांना सांगेन की एकदा तरी तुम्ही कोकणात येऊन जावा। आज आम्ही सगळ्या प्रकारचे म्हणजे जेट स्की पासून बनाना राईड्स असो किंवा बंपर राईड्स असो, परत स्नॉर्कलिंग केलं, आम्ही स्कुबा डायव्हिंग केलं। तर या विविध पद्धतीचे जे स्पोर्ट्स आहेत हे खूप म्हणजे छान प्रकारे इथं घेतले जातात। प्रत्येक जण आपला अनुभव जो आहे तो या ठिकाणी आपला शेअर करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळेच कोकणातील किनारपट्ट्या ज्या आहेत त्या गजबजलेल्या पाहायला मिळत आहेत। अजून काही तासानंतर नवीन वर्षाचं स्वागत होईल आणि त्यानंतर या नवीन वर्षा सरत्या वर्षाला निरोप देऊन हा पर्यटक जो आहे तो पुन्हा आपल्या कामासाठी निघून जाईल। निश्चितच हा जो नवीन वर्षाचं स्वागत आहे ते या ठिकाणी कोकणात आपल्याला चांगल्या पद्धतीत अनुभवायला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।